वर्षातील शेवटची मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी 18 डिसेंबर बुधवार 2024 रोजी आहे. डिसेंबर किंवा मार्गशीर्ष महिन्यात येणारी वद्य चतुर्थी ही अखुरत संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते. विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या पूजेसाठी हा दिवस अत्यंत शुभ आणि विशेष मानला जातो. या दिवशी उपवास करून श्री गणेशाची पूजा केल्याने बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. संकष्टी चतुर्थी तिथी शुभ मुहूर्त. पंचांगानुसार मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी 18 डिसेंबर बुधवार 2024 रोजी सकाळी 10:06 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 19 डिसेंबर रोजी सकाळी 10:02 समाप्त होईल. हिंदू धर्मात राहू काल आणि भद्राकालचा काळ अशुभ मानला जातो. या काळात धार्मिक कार्य करण्यास मनाई आहे. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी राहू काल दुपारी 12:08 ते दुपारी 1:25 आहे. भद्राकाल सकाळी 7:01 ते 10:06 आहे. तर मंडळी, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी या वेळेत पूजा करणे टाळावे. अखुरत संकष्टी चतुर्थी शुभ काळ. श्री गणेश पूजेची शुभ वेळ. अखुरत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त पहाटे 5:19 ते 6:04 असेल. या दिवशी विजय मुहूर्त दुपारी 2:01 ते 2:42 असेल. त्याचवेळी संध्याकाळचा मुहूर्त संध्याकाळी 5:25 ते 5:52 आणि अमृतकाल सकाळी 6:30 ते 8:07 असेल. चंद्रोदयाची वेळ. अखुरत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी रात्री 9:03 चंद्रोदय होईल. या व्रताच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देऊन चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते, तसेच आरोग्यही सुधारते. गणेश मंत्र. पूजेच्या वेळी भगवान गणेशाच्या ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप केल्यानेच साधकाला व्रताचे फळ प्राप्त होत असते. संकष्ट चतुर्थी पूजा विधी. अखुरत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे. घरात गंगाजल शिंपडावे. सर्वप्रथम तुपाचा दीप प्रज्वलित करून चौरंगावर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा या मंत्रानेच बाप्पाच्या पूजेची सुरुवात करावी. बाप्पाच्या आगमनासाठी हा मंत्र शुभ लाभदायक मानला जातो. पंचामृताने बाप्पाला स्नान घालावे. श्री गणेशाला फले, फुले, दुर्वा, मोदक आणि सिंदूर अर्पण करावीत. श्री गणेशाची यथासांग पूजा करावी. गणपती बाप्पाची आरती करा आणि नैवेद्य अर्पण करा. पूजा आटोपल्यानंतर घरातील सदस्यांमध्ये प्रसादाचे वाटप करावे. श्री गणेशाला ज्ञान व बुद्धीची देवता मानले जाते. म्हणून या दिवशी आईने मुलांसाठी व्रत ठेवल्याने मुलांचे ज्ञान व बुद्धीत वाढ होते. अखुरत संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा करण्याचे महत्त्व. श्री गणेशाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होतात. श्री गणेशाला अडथळे दूर करणारे म्हणतात. म्हणून त्यांची पूजा करून हे व्रत पाळल्याने घरात सुख समृद्धी येते. नकारात्मकता दूर होऊन नोकरी, व्यवसाय, आरोग्य यासंबंधी अडचणी दूर होतात. श्री गणेशाच्या कृपेने व्यक्तीची सर्व बिघडलेली कामे दूर होऊ लागतात आणि मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.